नक्की नक्की. आणि लास्टली मला विचारायचं आहे की मेंटल हेल्थसाठी अशा काही 3 टिप्स आहेत का तुमच्याकडे? मेंटल हेल्थसाठी खूप बेसिक टिप्स देईन. ओके, जर तुम्ही ते फॉलो केलात ना तर रिअली यू विल अचीव मेंटल हेल्थ. वन इज द मोस्ट इम्पॉर्टंट, लिव्ह इन द मोमेंट, लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट. बरेचसे लोक तुम्ही बघाल की एकतर पास्टमध्ये जगत असतात किंवा फ्युचरमध्ये जगत असतात. सी, पास्ट इज गॉन, तो परत नाही येणार आहे. फ्युचर आलेलाही नाही आहे आणि काय येईल तुमच्या प्लॅनिंगच्या हिशोबाने नाही येणार आहे. तो त्याच्या पद्धतीने येणार आहे. पण हा जो आजचा क्षण आहे ना, आपण खरंच नाही जगत तो. सो लिव्ह इन द मोमेंट, एन्जॉय दिस मोमेंट, व्हॉट इज हॅपनिंग. त्याच्यासाठी तुम्ही कॉन्शियस लिव्हिंग करावं. म्हणजे आजचा जो क्षण आहे तो तुम्ही चांगल्या पद्धतीने जगा. दुसरं सांगायचं झालं तर लेट गो करायला शिका. आपण नाही लेट गो करत. खूप सारे लोक आहे ना, खूप साऱ्या गोष्टी मनात दडून ठेवलेल्या असतात की हा माझ्याशी असा वागला, ही मला अशी बोलली, तो असा आहे, तो मला असं ट्रीट केलं त्याने, मी त्याला तर कधीच विसरणार नाही. सो हे जे इमोशन्स आपण घेऊन चालतो आहे ना, समोरच्याला माहिती पण नाही आहे की तुम्ही त्याच्याविषयी असा विचार करताय. मग हे विचार करून त्रास कोणाला होतो आहे? त्यांना होतो आहे की तुम्हाला होतो आहे? आपल्यालाच. मग आपण स्वतःला का त्रास करून घेतो आहे? ठीक आहे, ती गोष्ट झाली, कदाचित त्या क्षणाला ती तशी व्हायची होती किंवा त्याचा मूड तसा असेल, तुमचा मूड तसा असेल आणि ती गोष्ट घडून गेली. पण एवढ्या वर्षानंतरसुद्धा ती गोष्ट मॅटर करते का? हे इमोशनल बॅगेजेस ना आपण ड्रॉप करता आले पाहिजे. तर तुम्ही पीसफुली आणि स्ट्रेस फ्री पण जगाल. सो सेकंड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट की लर्न टू लेट गो. राईट. सो ह्या जर 2 गोष्टी आपण करू शकलो ना, खूप बेसिक आहेत ना, काही रॉकेट सायन्स नाही आहेत, पण कठीण आहे जमणं, पण त्या ओव्हरनाईट पण होणार नाही. सो त्याला तुम्ही वेळ द्या आणि त्या गोष्टी लक्षात ठेवून कॉन्शियसली करा की ठीक आहे, झालं गेलं सगळ्यांच्या बाबतीत, विसरून जा. आणि थर्ड एक सांगेन की कुठल्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. समजा काही कोणाशी मतभेद झाले, वादविवाद झाला, काही झालं, भांडणं झाली, ही गोष्ट मला 2 वर्षांनी मॅटर करणार आहे का? जर हा, तर त्याला सिरियसली घ्या. जर नाही तर सोडून द्या. हे कॉन्शियसनेस आणा. प्रत्येक वेळेला ही गोष्ट स्वतःला विचारा की आज मी माझ्या स्पाऊसशी, माझ्या मुलांशी, माझ्या बॉसशी, माझ्या फ्रेंडशी भांडते आहे, तर ही गोष्ट 2 वर्षांनी मला मॅटर करणार आहे का? तर नाही करणार आहे. 95% केसेसमध्ये नाही करणार आहे. मग नका घेऊ त्याचा लोड, नका ती मनात ठेवू, सोडून द्या. सो ह्या 3 गोष्टी जरी आपण करू शकलो, वी कॅन मेक आवर लाईफ व्हेरी पीसफुल आणि व्हेरी स्मूथ. सो ट्राय कॉन्शियसली टू डू दिस, आय वुड सजेस्ट. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.